प्रतिनिधी गणेश ठाकूर आहे। गणेश, खरं तर तू त्या पीडित कुटुंबियाशी संवाद साधला, एकंदरीतच त्यांना काय नेमकं भोगावं लागलं, किंबहुना ते आत्ता सुद्धा काय भोगतायत हे आपल्याला कळतंय। त्यामुळे आंदोलन झालं, समस्त बदलापूरकर रस्त्यावर उतरलेले होते, सरकारने त्या आंदोलनाची दखल घेतली, आरोपी पकडला गेला, पण अद्यापही प्रश्न एक अनुत्तरितच राहतो, ते म्हणजे हे जे पीडित कुटुंब आहे त्यांच्या व्यथा आणि वेदनांचं काय, त्यांना आत्ता देखील होणाऱ्या त्रासाचं काय। मुख्यत्वे यामध्ये जे अधिकारी ज्यांनी हे प्रकरण मला वाटतं असं की दाबण्याचा प्रयत्न केला होता का, जर तसं काही झालं असेल तर त्यांना प्रॉसिक्यूट केलं पाहिजे। कारण आयपीसीच्या नंतर आता भारतीय न्याय संहिता आलेली आहे, पॉक्सोची ही केस आहे आणि सुप्रीम कोर्टाचे प्रॉपर गाईडलाईन्स आहेत की अशा प्रकारे ज्या वेळेला एक मायनर मुलगी आपल्या परिवारासोबत तिथं पोलीस स्टेशनला पोहोचते तर सर्वात पहिलं तिचं मेडिकल केलं पाहिजे आणि मेडिकल करण्याआधी जी घटना घडली किंवा घटना घडताना जे कपडे तिने घातले असतील किंवा इतर एव्हिडन्स प्रिझर्व केले पाहिजे। कारण याच एव्हिडन्सच्या आधारे कोर्टामध्ये ज्या व्यक्ती आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून समोर ठेवून त्याचा आरोप सिद्ध करू शकतो त्याला शिक्षा होऊ शकते। ह्या प्रकरणामध्ये 12 तारखेपासून ते 16 तारखेची वेळ झाली। आता यामध्ये 16 तारखेला 12:30 वाजता आल्यानंतरच पोलिसांनी आधी त्या मुलीची काउन्सिलिंग करून तिला तातडीनं मेडिकलसाठी घेऊन गेलं पाहिजे होतं आणि कोणताही प्रश्न तिला न विचारता तिची फक्त स्टेटमेंट घेऊन परिवाराची स्टेटमेंट घेऊन FIR दाखल करून तातडीनं कारवाईला सुरुवात केली पाहिजे होती। पण 12 तासानंतर FIR दाखल झाली, त्याच्यानंतर रात्री मेडिकलसाठी गेले आणि दुःखद बाब ही आहे की या 4 वर्षाच्या मुलीला तिथं पोलीस स्टेशनमध्ये इतके तास थांबावं लागलं, मेडिकलसाठी 2 पोलीस स्टेशन 2 रुग्णालयात जावं लागलं आणि 4 वाजता पहाटे मेडिकल झाल्यानंतर 6 वाजेपर्यंत तिला पोलीस चौकीत आपल्या आईवडिलांसोबत बसावं लागलं। ती झोपलीही नाही त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता पुन्हा मेडिकल रिपोर्ट तुम्ही घेऊन या असं सांगून पाठवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। परिवार पोलीस स्टेशनला गेलं, 10 वाजता दुसऱ्या दिवशी 4 तास त्या मुलीला थोडासा आराम मिळाला असेल आणि त्यानंतर तिची ट्रीटमेंट किंवा पुढच्या मेडिकल प्रोसिजर्स करण्यासाठी रुग्णालयाला जायचं होतं, पण तिथं पोलिसांनी तिला गाडी देखील दिली नाही असं या परिवाराचं म्हणणं आहे। ज्यावेळेस परिवारानं संताप व्यक्त केला त्यावेळेला परिवाराला एक ऑटो दिली गेली रुग्णालयात जाण्यासाठी। हे काय आहे, प्रोसिजर्स कोणते आपण फॉलो करतो, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत त्याला आपण का फॉलो करत नाही। इतकं सगळं असूनही आपली मानवता कुठे आहे, आपली इतकी सेन्सिटिव्ह केस आहे। यामध्ये महिला पोलीस अधिकारी तिथं सिनियर पोलीस आहेत, त्यांच्या देखरेखीत हे सगळं होत होतं। एव्हिडन्स सोबत त्या मुलीला काउन्सिलिंग करून तिला सगळेच प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता। तिला ह्या त्रासातनं ती जाते आहे तर तिला कुठे ना कुठेतरी यामध्ये पोलिसांनी एक आधार दिला पाहिजे होता, तर आधार न देता परिवाराला या मुलीला इकडून तिकडे पळवण्याचं काम केलं गेलं आणि म्हणूनच हा संताप व्यक्त झाला। 4 दिवसांनंतर आता पुढचं आव्हान पोलिसांसमोर काय आहे, SIT दाखल केली गेली आहे सरकारकडनं, या व्यक्तीला या आरोपीला शिक्षा व्हावी हे त्यांचं पुढचं टास्क आहे। पण ते शिक्षा देण्यासाठी पुरावे लागतात। पोलिसांनी FIR घेण्यास एवढा हळगर्जीपणा केला तर एव्हिडन्स कुठून येणार आणि समजा या एव्हिडन्स नाही घेतलं किंवा योग्य तपास नाही केला यासाठी हा आरोपी सुटला त्याला जबाबदार कोण। म्हणून पोलिसांनी फक्त या मुलीसोबत अशा प्रकारची वागणूक करून चुकीचं केलं नाहीये तर आपलं कामही नीट केलेलं नाहीये, एव्हिडन्स गोळा केलेलं नाहीये आणि म्हणून SIT मध्ये या सगळ्या बाबींची चौकशी होईल। या आरोपीसोबतच पोलीसही तितकेच जबाबदार आहेत ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे। याशिवाय जे शाळेचे ट्रस्टी म्हणा, प्रिन्सिपल्स किंवा सगळ्यांनी ज्या प्रकारे असं सांगितलं तिला की हे आमच्याकडे घडलं नाही आणि पोलीस ज्या वेळेला एक मुलगी येते तिच्याकडे प्रायव्हेट मेडिकलचं रिपोर्ट असतं तर अधिकारी म्हणतात की हे सायकलनं पडल्यामुळे इजा झाली असेल। ही कोणती पद्धत आहे, आपण कुठे आपली माणुसकी सोडलेली आहे आणि अधिकारी म्हणून कुठे आपण अशा मुलींना एवढे तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवतो। म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली आहे, पण चौकशीनंतर याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि निश्चितपणे कोर्टही याचं कॉग्निझन्स घेईल आणि पुढे बऱ्याच गोष्टी समोर येतीलच। मात्र सर्वात मोठं आव्हान आहे की आता कोर्टामध्ये जे घडलं मेडिकल रिपोर्टच्या आधारे किंवा इतर एव्हिडन्स, कारण 4 दिवसांचा वेळ गेला होता आणि त्यानंतरही एवढे तास घेतले, 18 तास ही मुलगी मेडिकल आणि FIRच्या पूर्ण ह्याच्यामध्ये चक्रामध्ये फिरत होती आपल्या आईवडिलांसोबत।
म्हणून ही खूप दुर्दैवी आहे, भयानक अशी ही परिस्थिती आहे आणि लोकांनी साथ तर दिलीच आहे, मात्र सरकारकडनं अपेक्षा परिवाराला, जसं परिवार म्हणते की आता यापुढे असं कोणासोबत होऊ नये हीच त्यांची आशा होती आणि म्हणूनच आम्ही त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पॉक्सो केसमध्ये आम्ही सहसा कोणत्याही परिवाराकडे जात नाही, पण ज्यावेळेस मी परिवाराशी बोललो त्यांचं म्हणणं होतं की आमच्या मुलीसंदर्भात अनेक गोष्टी समोर येत आहेत की ती सायकलने पडली म्हणून झालं, आम्हाला खरं काय आणि मी काय सहन केलं सांगायचं आहे, म्हणून आम्ही हे समोर आपल्या प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा हा प्रयत्न केला। त्यांची आयडेंटिटी पूर्णतः गोपनीयता त्याच्यावर बाळगत आम्ही त्यांची बाजू जनतेपर्यंत पोहोचवली आहे, सरकारपर्यंत पोहोचवली। आता पुढे सरकारनं यावर योग्य कारवाई करावी हीच अपेक्षा आहे। गणेश, केवळ याच्यामध्ये प्रश्न सरकारचा नाहीये, तर पीडित चिमुरडीनं किंवा तिच्या कुटुंबियानं सोसलेल्या यातना किती भयंकर होता हे जेव्हा तू त्या पीडित कुटुंबियांशी संवाद साधत होता त्याच्यातून ते समोर येत होतं आणि त्यांना ज्या पद्धतीनं नाचवलं गेलं, ज्या पद्धतीनं या चिमुरडीला इकडून तिकडे नेण्यात आलं होतं, दिवसभर ही चिमुरडी संपूर्णपणे या संपूर्ण लालफितीच्या कारभारामध्ये अडकत होती, त्यामुळे स्वाभाविकच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, ते म्हणजे हे प्रशासन किती मुर्दाड आहे याचं। अगदी बरोबर, जसं मी म्हणालो की ज्या वेळेला एक लहान मुलगी अशा प्रकारच्या घृणास्पद कृत्याची माहिती तिच्यासोबत घडलेली ही पोलिसांना सांगते, तर पोलिसांनी तिला काउन्सिलिंग करून तिला सगळा आधार दिला पाहिजे होता। एवढे तास तिला तिथं ठेवलं, FIR घेण्यासाठी उडवाउडवीची उत्तरं दिली गेली, म्हणजे यामध्ये म्हणजे शब्द नाही आहेत अशा ह्या लोकांसाठी जे शपथ घेतात ज्या वेळेला पोलीस खात्यामध्ये येण्याचे की आम्ही न्याय करू, न्याय मिळवून देऊ, कुठे घेता येत नाही, कुठे आहेत त्यांचे प्रयत्न, हे सगळे प्रश्न आहेत आणि यांचं निलंबन झालेलं आहे। पण माझी किंवा आपल्या चॅनलची अशी मागणी आहे की ज्यांनी यामध्ये ज्यांची भूमिका संशयास्पद आहे, त्यांचा रोल एस्टॅब्लिश होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण असंही चर्चा आहे की शाळेचे ट्रस्टी काही लोकांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते किंवा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते आणि आता ज्यावेळेस पीडित कुटुंबांची आपण बाजू ऐकतोय तर असं खरंच वाटतंय की कुठे दबाव होता का आणि त्या दबावाला म्हणजे त्याच्यावर कोणती कॉन्स्पिरसी किंवा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणाकडून होत होता, जर होत असेल तर, किंवा प्रश्न निश्चित उपस्थित होणार आणि त्या प्रश्नांची उत्तरं आता SIT मार्फत समोर येतीलच आणि राज्य सरकार गंभीर आहे। कोणतंही सरकार अशा घटनेला किंवा अशा प्रकारच्या घटनेमध्ये किंवा राज्यकर्ते देखील अशा प्रकारच्या घटनेमध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न नाही करत असं माझं मत आहे। पण एवढे तास जर गेले असतील तर त्याच्यामागे काय कारणं होती आणि का केलं गेलं, कारण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार ज्या वेळेला अशी व्यक्ती, एक मुलगी समोर येते, अल्पवयीन मुलगी असते, तर टाइम फ्रेम नसतं, टाइम फ्रेम आहे इमिजिएटली, म्हणजे लवकरात लवकर मेडिकल करून गुन्हा दाखल करून तिला काउन्सिलरकडे पाठवण्याचं काम, तिला आधार देण्याचं काम पोलिसांनी करावं, असे गाईडलाईन्स आहेत इमिजिएटली, म्हणजे लवकरात लवकर, आणि तुम्ही एवढे तास घेताय, म्हणून हे काय चाललंय आणि ह्याच्या मागचं कारण काय होतं हे सगळं समोर येईलच आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं मला वाटतं। सरकार गंभीर आहे, सरकारने पावलं उचललेली आहेत, SIT चांगलं काम करत आहे, नवीन SIT असं देखील पीडिताच्या परिवारानं मला सांगितलं की नवीन SIT उत्तम काम करत आहे, आम्हाला आधार त्यांनी दिलेला आहे, फक्त आता न्याय मिळावं हीच त्यांची आशा आहे आणि मुलीला यातनं बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे ज्याला ते सामोरं जात आहेत। नक्कीच आपण देखील ABP माझाच्या माध्यमातून यंत्रणेला आवाहन करूया की या चिमुरडीचे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना ठेचून काढा। अर्थात गणेश, या सगळ्या कुटुंबियाशी संवाद साधला आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो जनतेसमोर आणला, त्यासाठी तुझे धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।